आपल्या यूट्यूब चॅनल कॉमर्स कट्टा वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पेज नंबर 45 एक्झाम्पल नंबर 9 याला आपण सुरुवात करणार आहोत. मी प्रथम एक्झाम्पल वाचतो आणि ऍडजस्टमेंट वरती आपण टिक करून घेऊयात. क्रांती अँड सुमंगला आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस. देअर कॅपिटल रेशो. कॅपिटल रेशो म्हणजे काय? त्यांचं कॅपिटल आहे 1,20,000 आणि 40,000. बरोबर. मग 1,20,000 आणि 40,000 म्हटल्यानंतर त्यांचं आपण कॅपिटल पहिले शोधून घेऊयात, म्हणजे आपल्याला पुढचं एक्झाम्पल सोडवायला सोपं जाईल. 1,20,000 आणि 40,000 म्हणजे आपण हे 4 शून्य उडवले, इकडचे 4 शून्य गेल्यानंतर उरतो रेशो आपला 12:4. या दोनही संख्यांना 4 ने भाग जातो, म्हणून 4 एक 4, 4 त्रिक 12. म्हणजे आपल्याला इथे रेशो मिळतो आहे 3:1. हा इथे आपल्याला रेशो मिळालेला आहे. म्हणजे आपण जेव्हा प्रॉफिट किंवा लॉस वाटू तेव्हा ह्या 3:1 ह्या रेशोने आपल्याला तो वाटायचा आहे. बरोबर. मग आता आपण सुरुवात करूयात ऍडजस्टमेंट समजून घेण्याकरता. तर बघा, पहिली आहे क्लोजिंग स्टॉक. याच्यामध्ये दोन अमाऊंट दिले आहेत, एक 32,000 अँड 28,000. आता यांच्यामध्ये नेमकी अमाऊंट घ्यायची कोणती? आपला नियम आहे विच एव्हर इज लेस. जी सर्वात कमी असेल ती घ्यायची असते, म्हणजे आपण घेणार 28,000. इन्शुरन्स इज पेड अप टू 13 जून 2019. इन्शुरन्सला एक इथे टिक करून घ्या. देन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस अँड सॅलरीज. वेजेसला एक खून करून घ्या आणि सॅलरीजला पण एक टिक करून घ्यायची आहे आपल्याला. देन बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्युस्ड. म्हणजे प्लांट अँड मशिनरीवरती डेप्रिसिएशन आहे, त्याला हे टिक करून घ्या. देन फर्निचर, याला पण डेप्रिसिएशन आहे, त्यालाही खून करून घ्या. अँड बॅड डेट्स म्हणजे सन्ड्री डेटर्स आणि बॅड डेट्स, यालाही खून करून घ्यायची आहे. देन गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज ए फ्री सॅम्पल. ऍडव्हर्टाइजमेंट इथे कुठे असेल तर आपण त्याच्यामध्ये त्याला ऍड करणार आहोत. ऍडव्हर्टाइजमेंट दिलेलं नाहीये, तर याचा इफेक्ट आपण जेव्हा सोडवू, कशामध्ये ऍड किंवा लेस करायची गरज नाहीये. जेव्हा आपण सोडवू तेव्हा तुला मी क्लिअर करून देईल की कशामध्ये आपल्याला याला करायचं आहे. तर चला मग आपण एक्झाम्पलला सुरुवात करूयात. सर्वप्रथम पहिला आयटम जो आहे क्लोजिंग स्टॉक तो करून घेऊयात. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट नेहमीप्रमाणे माहिती आहेत आपल्याला. एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा ऍसेट साइडला. मग इथे घ्यायचं आहे बाय क्लोजिंग स्टॉक. जी अमाऊंट कमी आहे ती आपण घेणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये कमी अमाऊंट कोणती होती? 28,000 डायरेक्ट आउटरला. आणि दुसरा इफेक्ट ऍसेट साइडला जवळपास 10 ते 12 ओळी जागा सोडायची. कशा करता? तर यामध्ये बघतो आपण की सुरुवातीला आपण फिक्स्ड ऍसेट, नंतर करंट ऍसेट्स आपण घेत असतो. याच्याकरता म्हणायचं आहे इथं क्लोजिंग स्टॉक 28,000. बरोबर. पहिली ऍडजस्टमेंट संपलेली आहे. दुसरी आहे इन्शुरन्स इज पेड अप टू 13 जून 2019. इन्शुरन्स हा आयटम कुठे येतो? तर हा येतो आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर इथे प्रथम घ्या टू इन्शुरन्स. अमाऊंट आहे 7,500. आता ऍडजस्टमेंट नीट समजून घ्या. 30 जून 2019 अप टू म्हणतात पेड, याचा अर्थ असणार प्रीपेड. या ठिकाणी आपण जर विचार केला तर इथं आपण 9 महिन्याचं प्रीपेड केलं आहे, म्हणजे 3 महिन्याचं आपण करंट इयरचं पेड करणार आहोत. याची वर्किंग नोट आपण बघूयात. इन्शुरन्स पेड 7,500 इंटू, म्हणजे 3 महिन्याचं पेड केले फक्त आपण, आणि बाकीचं काय असणार आहे? उर्वरित जे असणार आहे ते असणार आहे आपलं प्रीपेड. याचं उत्तर येतं 1,875. म्हणजे हे आपलं असणार आहे 1,875 प्रीपेड, आणि मग जे उरेल 9 महिन्याचं ते असणार आहे आपलं करंट इयर साठीचं. म्हणजे बघा 7,500 गुणिले 3/12 आपलं उत्तर आलं 1,875. प्रीपेड असेल तर आपण काय करतो? लेस करतो. मग इथे म्हणायचं आहे लेस
प्रीपेड आपण आता शोधलेला आहे 1875. आउटरला येतील 5625. टोटल वर्किंग नोट्स ह्या तुम्ही स्वतः करून बघायच्या आहेत. मी नेहमी सांगतो ही गोष्ट. प्रीपेड इन्शुरन्सचा दुसरा इफेक्ट जाईल, आपण आधी पेड केलेलं आहे म्हणजे आपण केव्हाही परत मागू शकतो किंवा पुढच्या वर्षी पेड करायची गरज नाही. म्हणजे ती झाली आपली ऍसेट. म्हणून इथे घ्या ऍसेट साइडला प्रीपेड इन्शुरन्स 1875. नंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस अँड सॅलरीज. वेजेस म्हटल्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि सॅलरी म्हटल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला प्रथम घ्या ओपनिंग स्टॉक, परचेस रिटर्न जागा सोडून द्यायची आहे. मग म्हणायचं आहे टू वेजेस, अमाऊंट आहे 3000 रुपीज. बरोबर. देन आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी आहे, तर आपण काय करतो ऍड करतो. म्हणून इथं म्हणायचं आहे ऍड आउटस्टँडिंग. अमाऊंट आहे आउटस्टँडिंगची 800 रुपये. आउटरला येतील 3800 रुपये. आणि सॅलरी आपण घेतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला म्हणायचंय टू सॅलरीज. सॅलरीची अमाऊंट आहे 4850. 4850. इथेही आपल्याला काय करायचं ऍड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग आहे 700 रुपये. ऍड केल्यानंतर आउटर येतात 5550. 5550. देन याचा दुसरा इफेक्ट द्यायचा बाकी आहे, तो देऊन टाकूयात आपण. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा आपण देतो द्यायचे बाकी. त्याचा अर्थ काय, तर आपण देणार लायबिलिटी साइडला इथे म्हणायचं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस 800, सॅलरीज 700, आउटरला 1500. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट, बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्युस्ड अप टू ₹13,000. 13,000 पर्यंत इथे प्लांट अँड मशिनरीची बुक व्हॅल्यू कमी झालेली आहे. आता प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू आहे 15,000. त्यांनी त्याच्यावर डेप्रिसिएशन 2,000 सांगायच्या ऐवजी सांगितलेलं आहे की त्याची किंमत 13,000 पर्यंत कमी झालेली आहे. म्हणजेच काय, 2,000 आपलं काय असणार आहे डेप्रिसिएशन. त्याची पूर्वीची किंमत होती 15,000, आत्ताची आहे 13,000. म्हणून घ्या ऍसेट साइडला प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे 15,000. डेप्रिसिएशन आपल्या ऍसेटची व्हॅल्यू कमी होते म्हणून लेस डेप्रिसिएशन. $2,000 आणि सध्याची व्हॅल्यू सांगितलीच आहे आपल्याला 13,000. डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आपण नेहमी देतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तिथे म्हणा टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. त्याची अमाऊंट आहे आपण आता शोधली 2,000 रुपये. डायरेक्ट आउटरला टाकायची आहे, आउटर कॉलमला. देन डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. फर्निचरवरती 5% डेप्रिसिएशन काढायचं आहे. मग इथे म्हणा फर्निचर ऍसेटला फर्निचरची अमाऊंट आहे 12,500.
इनरला घ्या 12,500 लेस डेप्रिसिएशन 5% जे आपण काढले येतात ते 625. आउटरला 11,875. डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट ऑन फर्निचर 625. ऍक्च्युअल हे दोन्ही अमाऊंट ज्या आहेत ह्या आपण इनर कॉलमला घेऊन यांची बेरीज आपण आउटरला घेऊ शकलो असतो. बरोबर. पुढे आता बघूयात प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हटल्यानंतर सनरी डेटर्स आणि बॅड डेट्स हे दोन्ही लिहावे लागतील. सनरी डेटर्स आपण घेतो ऍसेटला घ्या पहिले. सनरी डेटर्स त्याची अमाऊंट आहे 1,00,000 आणि नंतर आहेत बॅड डेट्स 500 रुपये तेही घेऊन टाका. टू बॅड डेट्स 500 रुपये. ऍडजस्टमेंट आहे फर्दर प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स 800 रुपये. याच्यामध्ये आरडीची ऍडजस्टमेंट दिली नाहीये. आपण डायरेक्टली आपण ते घेऊ शकतो. म्हणून म्हणायचं इथे आपल्याला आता बॅड डेट्स आपले वाढतायत म्हणून इथे म्हणतो आपण ऍड न्यू बॅड डेट्स. कितीने वाढले आपले बॅड डेट्स तर वाढलेत 800 रुपयाने. मग इथे म्हणा 800. या दोघांची बेरीज घेण्याच्या आधी पाहून घ्यायचं की क्रेडिट बाजूला कुठे आरडीटी दिलेली आहे का तर दिलेली नाहीये. म्हणजे आपण डायरेक्टली यांची बेरीज आउटर कॉलमला घेऊ शकतोय. म्हणजे 500 अधिक 800 1,300. आणि सनरी डेटर्स मधून काय करणार आपण तर हे 800 रुपये आपण काय करणार त्याच्यामधनं वजा करणार आहोत. कारण 1,00,000 रुपये येणं होतं त्याच्यापैकी 800 रुपये बुडलेले आहेत म्हणून घ्या लेस न्यू बॅड डेट्स 800 रुपीज. ह्यावेळेस सनरी डेटर्सला कुठलीही ऍडजस्टमेंट नाही दुसरी म्हणून डायरेक्टली घ्यायचे आउटर कॉलमला 99,200. बरोबर. अँड लास्ट वन इज गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ऍज ए फ्री सॅम्पल. आपण फ्री सॅम्पल म्हणून वाटतोय म्हणजे आपल्याकडनं तर गुड्स गेलेले आहेत. आणि दुसरं रिझन याच्यामध्ये असं येतं की आपण फ्री ऑफ कॉस्ट जेव्हा सॅम्पल वाटतो आहोत म्हणजे आपण जाहिरात व्हावी आपल्या मालाची ह्या कारणाकरता आपण हे वाटत असतो. पण पहिला इफेक्ट गुड्स गेला. मी सांगितलंय मागे पण कुठल्याही कारणाने आपल्याकडनं माल गेला असेल उदाहरणार्थ गुड्स ऑफ फायर किंवा गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज ए फ्री सॅम्पल, गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज, अशा कुठल्याही कारणाने जर आपल्याकडनं माल गेला असेल तर त्याचा पहिला इफेक्ट आपण देतो तो म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तिथे म्हणायचं बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज ए फ्री सॅम्पल. अमाऊंट आहे 3,000 रुपीज. आणि दुसरा इफेक्ट आपण देतो इथे म्हणायचंय टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला ऍडव्हर्टाइजमेंट टू ऍडव्हर्टाइजमेंट. आपल्या जवळपास सर्वच ऍडजस्टमेंट संपलेले आहेत. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करूयात. पोस्टिंग आणि सोबत काही ऍडजस्टमेंट अजून असतील इंटरनली तर त्याही बघूयात आपण. प्रथम स्टॉक 1/4/2018 म्हणजे आपला हा कोणता स्टॉक असणार आहे हा असणार आहे आपला ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला म्हणा टू ओपनिंग स्टॉक 32,500. देन परचेस असेल तर लगेच
क्रेडिट साईडला पाहायचं आहे रिटर्न्स आहेत का. इथे परचेस रिटर्न पण दिलेले आहेत, म्हणजे आपण परचेस मधनं हे रिटर्न्स लेस करतो. मग इथे घ्या टू परचेसेस अमाऊंट आहे 40,000 रुपये. इनरला घ्या, इनर कॉलम. देन लेस परचेस रिटर्न 1,000. आउटरला येतील 39,000. पुढे आहे सन्ड्री डेटर्स झालेला आहे. बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल आपली ऍसेट आहे, ऍसेट साइडला घ्या. बिल्स रिसिवेबल 8,500 रुपये. नंतर वेजेस झालेला आहे. इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा आपली ऍसेटच आहे. इथे घ्या इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे 32,000. पोस्टेज. पोस्टेज हा खर्च सुद्धा आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाईल, कारण हा ऑफिसचा खर्च येतो. म्हणून इथे म्हणा टू पोस्टेज. पोस्टेजची अमाऊंट आहे 2,700 रुपये. देन इन्शुरन्स आपलं झालेलं आहे, प्लांट अँड मशिनरी पण झालेलं आहे, सॅलरीज पण झालेलं आहे. प्रीपेड रेंट. प्रीपेड रेंट ट्रायल बॅलन्सला दिलं असल्यामुळे त्याचा फक्त एकच इफेक्ट येईल, तो म्हणजे ऍसेट साइडला. आधी पेड केलं असेल तर ती आपली मालमत्ता असते. प्रीपेड रेंट 2,000. देन बॅड डेट्स झालेला आहे, फर्निचर पण झालेला आहे. कॅश इन हँड ही सुद्धा आपली काय आहे, ऍसेट आहे. कॅश इन हँड 3,775. 3,775. नंतर सेल्स रिटर्न. आपण जेव्हा सेल्स घेऊ इथं आपण लिहून ठेवू फक्त सेल्सच्या जागी. सेल्सच्या खाली सेल्स लेस सेल्स रिटर्न. त्याची अमाऊंट आहे 1,500. देन कॅपिटल क्रांती अँड सुमंगला 1,20,000 40,000 दोन्ही मी लिहून ठेवलेले आहेत ऑलरेडी इथे आधीच. नंतर आहे सेल्स. सेल्स आपण घेणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. इथे म्हणा बाय सेल्स. सेल्सची अमाऊंट आहे 60,000 रुपये. त्याच्यातून रिटर्न्स वजा केल्यानंतर आउटरला येतात 58,500. नंतर सन्ड्री क्रेडिटर्स आपले लायबिलिटी आहे, इथे लिहा. सन्ड्री क्रेडिटर्स ₹30,000. देन बिल्स पेएबल ही सुद्धा लायबिलिटी आहे. $15,000. देन कमिशन. कमिशन क्रेडिट बाजूला दिलेलं असल्या कारणाने हे आपलं इन्कम असणार आहे, म्हणून इथं घ्या बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन 325 रुपये. आणि लास्ट वन परचेस रिटर्न. आपण ऑलरेडी परचेस मधून आपण इथं लेस केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे सर्व आयटम्स आपले संपलेले आहेत. आता आपण टॅली करूयात एक्झाम्पल. रेशो आपला तुम्हाला माहितीच आहे की आपण शोधलेला आहे, तो 3:1 असा आपला रेशो असणार आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूची बेरीज येते आहे 89,500 रुपये आणि डेबिट बाजूची बेरीज येते आहे 75,300 रुपये.
म्हणजे ह्या ठिकाणी क्रेडिट बाजूची बेरीज जास्त येते आहे. तर या ठिकाणी आपण आता वजाबाकी करूयात. उत्तर येतं 14,200. मी इतकं फास्ट करू शकतो कारण मी आधी करून ठेवलेलं आहे. तुम्हाला स्वतः हे सगळं करून बघायचं आहे, हे लक्षात असू द्या. मग ज्या बाजूची बेरीज जास्त येते ती लिहून टाकूयात 89,500. आणि जे डेबिटला कमी पडतायत त्याला म्हणतो आपण टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 14,200. आणि मग आता दोन्हीही बाजूंची बेरीज सारखी येईल 89,500. आलेला ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 14,200. आता ह्याही ठिकाणी आपण बघूयात. प्रथम क्रेडिटची बेरीज करूयात 14,525 आणि डेबिटची बेरीज येते आपली 20,800. ती जास्त येते डेबिटची, म्हणजे आपल्या इथं काय असणार आहे, लॉस असणार आहे. क्रेडिट बाजूची बेरीज जास्त आली तर प्रॉफिट असतो. यांची बेरीज आपण यांची वजाबाकी जर केली आपण तर उत्तर येतं 6,275. 6,275 इतका लॉस आपल्याला आलेला आहे. म्हणजे डेबिट बाजूची बेरीज जास्त येते, मी ती लिहून टाकतो. प्रथम 20,800 आणि जे कमी पडतायत ते आपला काय असणार आहे, लॉस. म्हणून इथं म्हणायचं बाय नेट लॉस क्रांती आणि सुमंगला. आता आपल्याला अजून हा लॉस शोधायचा आहे, म्हणजे वाटायचा आहे. आपण लिहून टाकूयात. पहिले इथे लॉस किती आलाय 6,275. म्हणजे इथं आता आपण टोटल सारखी येईल 20,800. आता बघा 6,275 गुणिले 3/4 हा तुमचा असणार आहे क्रांती आणि इकडे सुमंगला. 6,275 गुणिले 1/4 तर याचं उत्तर येतं 4,706.25 आणि 1,568.75. आता ह्या ठिकाणी 8च्या म्हणजे पॉईंटच्या पुढे 5च्या पुढील संख्या असल्यामुळे इथे आपण घेऊयात 1,569. म्हणजे 1,569 आपण इथं घेऊ शकतो आहोत. म्हणून हे आपण घेणार आहोत आणि इथे आपण हेच उत्तर ठेवणार आहोत. बरोबर. म्हणजे आपल्याला क्रांतीच्या वाट्याला येत आहेत 4,706 आणि सुमंगलाच्या वाट्याला येत आहेत 1,569. नेट प्रॉफिट ऍड टू कॅपिटल अकाउंट. ऍड नेट प्रॉफिट 4,706 आउटरला 1,15,294. सॉरी लॉस असतो, लॉस असल्यामुळे आपण तो लेस केला आहे. सॉरी इथं मी चिन्ह लेसचं पाहिजे. लेस इथे लेस म्हणायचं आहे. नेट लॉस इथं प्रॉफिट म्हटलं गेलं माझ्याकडनं, हा लॉस आहे. नेट लॉस 1,569 लेस करून आउटरला 38,431. बरोबर. आता दोन्हीही बाजूंची बेरीज ही सारखी आलीच पाहिजे. ती बेरीज येते 2,02,25. म्हणजे अशा प्रकारे हे एक्झाम्पल जे आहे इथं आपलं टेल झालेलं आहे. तुम्ही नीट बघू शकतात.
वर्किंग नोट्स वगैरेही तुम्ही नीट बघू शकताय. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे. धन्यवाद.